उगाच काय नसलं तरी मला असं फुलं बघून व्हिडिओ बनवायचा वाटतो. हं? ते मागचं पिंक वालं बघा ना, कसलं भारी आलंय मस्त. ते नाही हो, वरती 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 बघा, मस्त आहे ना. हा ना, दाखवा बरं तोडून मला. छान आहे, मस्त आहे. फुलं बघून असं वाटतं की व्हिडिओ नुसते काढावेत, है की नाही हो. आपला प्लॉट रेग्युलर कसं काय चालू राहतो? माणसं म्हणतात रासायनिक खतं नाहीत वापरायची. रासायनिक खत नाही वापरायची. शेतीला सवय लागलेली, आपणच लावली ना. हा, मी तर म्हणते हे काय खायची गोष्ट आहे का, तेव्हा रासायनिक नको. 150 टन ऊस काढणारे लोक इथं. हा, मग ते काय नुसते शेणखतावर कोंबडी खतावर निघतो का? रासायनिक खताचं नियोजन आहे, त्याला ड्रिंचिंग येतं, फवारणी येतं, तेव्हा ती 150 टन टप्पा गाठतोय. सगळं खरं सांगत नाहीत ना. जो शेतकरी आहे ना त्यालाच हे सगळं माहित असतंय बरं का. बाकी फेटाफेट पुस्तकवाले शेतकरी जे आहेत त्यांना ह्या गोष्टी नाहीत लक्षात येत. कोणी काय सांगितलं की त्याच्या विश्वास ठेवायचा आणि तसं करायचं. हो, आपल्या इथे 30-30 टन बी ऊस काढणारे आहेतच की. 150 टन कुठं, 30 टन कुठं, ह्याचा बी हिशोब केला पाहिजे, नाही का? हो ना.